लास्ट लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट केलेला आहे. कोणतं होतं ते नाव काय त्याचा? सुपरपोजिशन ऑफ वेव्स. त्या सुपरपोजिशन ऑफ वेव्समध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघितले आपण. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय असते? अ वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्यूस ॲट अ पॉइंट ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ गिवन डायरेक्शन कंटिन्युअसली विदाउट एनी डॅम्पिंग अँड ऑब्स्ट्रक्शन. त्यामध्ये ते कंटिन्युअसली काय करणार आहे? पुढे ट्रॅव्हल करणार आहे, म्हणून त्याला ट्रॅव्हलिंग वेव्ह पण म्हणत असतात. ओके. त्याच्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज बघितले, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघितले. त्यामध्ये टोटल 7 to 8 त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स 1 by 1 स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं जे इक्वेशन आहे, एखादी प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर आपल्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दाखवायचे असेल तर त्यासाठी आपण डिफरंट टाईपचे एक्सप्रेशन्स घेतलेले. ते कशासाठी घेतलेले आपण? वेन द वेव्ह मूव्हिंग टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत असेल त्यावेळेस आपण काय केलेले आहे? त्यासाठी डिफरंट इक्वेशन बघितले आहे. त्यामध्ये फर्स्ट इक्वेशन कोणती घेतली होती? y ऑफ एक्स टी इज इक्वल्स टू काय घेतलं? ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी, के एक्स मायनस ओमेगा टी ॲट एनी पॉईंट, ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम. जर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करत असतो? हे इक्वेशन यूज करणार आहे. ठीक आहे. याचे डिफरंट फॉर्म्स बघितले आपण. डिफरंट फॉर्म्स बघत असताना याच्यामध्ये काय काय घेतलं, काय कशाची व्हॅल्यू पुट केली? फर्स्ट याच्यामध्ये आपण जे के आहे त्याची व्हॅल्यू पुट केली. केची व्हॅल्यू पुट केली काय येणार इक्वेशन? वाय इज इक्वल्स टू ए साइन के म्हणजे काय आहे? के इज अ वेव्ह नंबर. के काय आहे? वेव्ह नंबर आहे. त्याची व्हॅल्यू काय असते? 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स मायनस ओमेगा. ओमेगा म्हणजे काय असतो? इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड अँग्युलर फ्रिक्वेन्सी. त्याच फॉर्म्युला काय घेतो असतो आपण? 2 पाय अपॉन टी इंटू स्मॉल टी. ओके. त्याच्यानंतर याच्यामधून जर 2 पाय कॉमन घेतलं काय येणार आहे? वाय इज इक्वल्स टू ए साइन एक्स 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी. त्याच्यानंतर अजून जर याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर याच्यामधून आपण लॅम्बडा कॉमन घेत असतो. लॅम्बडा जर कॉमन घेतलं तर याच्यामध्ये इन टर्म्स ऑफ वेलॉसिटी इक्वेशन घेता येईल आपल्याला. त्याच्यानंतर इथे टी आहे, डिवाइड बाय टी आहे, म्हणजे 1/tचा काय असतो? ते फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे याच्यामध्ये इन टी पण घेऊ शकतो आपण. असे त्याला आपण काय केलं? डिफरंट वेव्समध्ये लिहून टाकले. आता आपल्याला याच्यावरचे न्यूमेरिकल्स घ्यायचे. फर्स्ट घ्या त्यामध्ये न्यूमेरिकल नंबर 1. कोणतं? नाही के एक्स मायनस ओमेगा टी घेतले. कसं लिहिलं आहे? के एक्स स्टार्टिंग पासून इथूनच घेतलेलं आहे. के एक्स मायनस ओमेगा टी घेतलेलं आहे. के एक्स मायनस हां का? नाही, हे पा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन असेल ना त्यावेळेस आपल्याला हीच इक्वेशन फॉलो करायची. म्हणजे अगोदर के एक्स मायनस ओमेगा टी घ्यायचं याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर अपोजिट करायचं, फक्त ओमेगा टी मायनस के एक्स करायचं. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलेलं असेल, स्पेसिफाय केलेलं असेल का त्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन कोणती आहे? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आहे का निगेटिव्ह एक्स डायरेक्शन आहे? ओके. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घ्या. The amplitude of a wave is represented by y is equals to 0.2 sin 4 pi in bracket t upon 0.08 minus x upon 0.8 minus x upon 0.8 SI units in SI units.
full stop, find wavelength, comma amplitude and frequency of the wave, वेवलेंथ, ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी, 3 आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर फर्स्ट जे इक्वेशन दिलेली आहे त्याला काय करायचं, जे इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे त्याच्याशी काय करायचं, कम्पेअर करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन स्पेसिफाय केलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, x/λ घेतलेलं आहे. बट इथे काय आलेलं आहे, -x/0.8 आहे. ठीक आहे. म्हणून त्या वेमध्ये आपल्याला इक्वेशन रिअरेंज करायची. म्हणजे काय करायचं, आता ही जर अपोजिट डायरेक्शनसाठी घेतली तर अपोजिट डायरेक्शनसाठी काय लिहिणार इथे आपण, इथे लिहितो मी इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह कशी लिहिणार मग, y इज इक्वल्स टू इथे a sin 2π ब्रॅकेटमध्ये काय घेणार, फक्त अपोजिट करून घ्या इथे. डायरेक्शन चेंज झालेली आहे म्हणून काय करायचं, ते टर्म्स पण इंटरचेंज करून घ्यायचे. म्हणजे इथे x/λ आहे, अगोदर काय घ्यायचं, स्मॉल t अपॉन कॅपिटल T मायनस x/λ. ओके. आणि हे दोन इक्वेशन जे आहेत ते काय करायचे, एकमेकांशी कम्पेअर करायचे. गिवन इक्वेशन काय आहे इथे, y इज इक्वल्स टू 0.2 साइन इंटू 4π ब्रॅकेटमध्ये काय येणार इथे t/0.08 मायनस x/0.8. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आता इथे काय आहे, इक्वेशनमध्ये 2π आहे, इथे किती आहे 4π आहे. म्हणून त्याला काय करायचं, 2π करायचं. 2π करण्यासाठी त्याला ब्रॅकेटमध्ये काय करायचं, 2 मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर y विल बी इक्वल्स टू y इज इक्वल्स टू 0.2 साइन इथे 2π, 2 आपण ब्रॅकेटच्या मध्ये घेऊन गेलो आणि 2 याला जर डिवाइड केलं तर किती येणार इथे t/0.04 होणार. 2 डायरेक्टली काय केलं, 2 कॅन्सल करून घेतलं, डिवाइड करून टाकलं याला. ठीक आहे. मायनस इथे पण 2 डिवाइड केलं तर x/0.4. ओके. हे झाली आता इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. दोघांना कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग बोथ इक्वेशन्स. कम्पेअर जर केलं तर याच्यावरून डायरेक्टली सांगा, इथे 0.2 आहे, इक्वेशनमध्ये काय आहे इथे a आहे, म्हणजे ॲम्प्लिट्यूड a इज इक्वल्स टू किती आलं मग डायरेक्टली 0.2. ओके. त्याच्यानंतर इथे 2π, इथे पण 2π, स्मॉल t अपॉन कॅपिटल T किती आलं मग याच्यावरून 0.04. ओके. त्याच्यानंतर इथे x/λ आहे आणि इथे काय आहे x/0.4. ठीक आहे. x/0.4 आहे म्हणून याच्यामध्ये व्हॅल्यू कशाची दिलेली आहे, लॅम्बडा इज इक्वल्स टू वॉट 0.4. ओके. आता हे कशामध्ये दिलेलं आहे, SI युनिट्समध्ये. SI युनिट म्हणजे काय आहे, इथे लेंथ आहे, लेंथचा SI युनिट काय मीटर. त्याच्यानंतर इथे टाईम आहे, टाईमचा SI युनिट सेकंड. वेवलेंथ आहे, वेवलेंथ कशामध्ये मेजर करत असतो आपण, लेंथ आहे म्हणून कशामध्ये घ्यायचं, मीटरमध्येच घ्यायचं. ओके. बट आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. आता याच्यावरून वेवलेंथ डायरेक्ट भेटून गेली. त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड पण आलं, बट फ्रिक्वेन्सी आली का डायरेक्टली नाही. म्हणून काय करायचं, n इज इक्वल्स टू 1/t करायचं. म्हणजे 1/t, टीची व्हॅल्यू काय आहे 0.05, म्हणजे किती आहे 100/4 आहे. म्हणजे n इज इक्वल्स टू किती आलं 25 हर्ट्स. हे झालं त्याचा ॲन्सर. ठीक आहे. लिहून घ्या फास्टमध्ये.
नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नाही आता काहीच दिसणार नाही. बेंचवर उभी राहा आता. क्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. अ वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 hertz, a wave of frequency 500 hertz is traveling with a speed of 350 meter per second. 350 meter per second. फर्स्ट ऑफ नंबर 1 घ्या. त्यामध्ये what is the phase difference between two displacements at a certain point at times 1 millisecond apart. क्वेश्चन नंबर 2 आहे. त्यामध्ये नंबर 2, what will be the smallest distance between two points which are 45 degree out of phase at an instant of time. दोन क्वेश्चन दिलेले आहे यामध्ये. याच्यामध्ये एक ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. त्याच्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याचा स्पीड दिलेला आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आहे, फेज डिफरन्स. आता फेज डिफरन्ससाठी आपण डिफरंट सिम्बॉल्स यूज केलेला आहे. एकदा आपण डेल्टा घेतलेला आहे, ठीक आहे. याच्या आधी ज्यावेळेस आपण SHM बघत होतो त्यामध्ये phi1 - phi2 घेतलेला आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला तो फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, ठीक आहे. तर आता ते घेण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे का? डायरेक्टली फॉर्म्युला आहे का? डायरेक्टली फॉर्म्युला नाही. आत्तापर्यंत याचा आपण डायरेक्टली फॉर्म्युला घेतलेलं नाही. बट यामध्ये आपल्याला जर जे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते, कोणतं? अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा आपण बघितलं आहे. त्याच फॉर्म्युला काय घेत असतो आपण? अँग्युलर फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय असतो त्याचा? ओमेगाचा फॉर्म्युला. ओमेगा इज इक्वल्स टू 2π अपॉन टी असतो. आता याच्यामध्ये हे कशासाठी असतो? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे डायरेक्टली आपण फॉर्म्युला घेतला आहे, बट आपण त्याची डेफिनेशन घेतलेली आहे का? अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं कुठं डिफाईन केलेलं आहे का? जे अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते त्याची डेफिनेशन काय असते? फेज अँगल और फेज डिफरन्स डिवायडेड बाय टाईम असतो. हे जे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ना, फेज डिफरन्स डिवायडेड बाय टाईम फ्रिक्वेन्सी आहे. किंवा आपण याला अजून काय नाव देत असतो? ओमेगाला काय म्हणत असतो? अँग्युलर वेलॉसिटी, बरोबर ना. वेलॉसिटी म्हणजे काय असते? वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तर याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट कशामध्ये घेत असतो?
ज्यावेळेस वेव येत असते, ऑसिलेशनचा पार्ट असतो, त्यामध्ये आपण फेजच्या फॉर्ममध्ये त्याचा डिस्टन्स मेजर करत असतो. इथे पण बघा ना काय केलेलं आहे आपण, 2π/t घेतलेलं आहे. 2π/t म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती आहे त्याने, एक ऑसिलेशन कंप्लीट केलं, एक सर्कल कंप्लीट केलं, म्हणजे अँगल किती आलं तिथे 2π डिवायडेड बाय त्याला टाईम किती लागणार आहे, त्याचा टाईम पिरियड, दॅट इज कॅपिटल टी. बरोबर ना. म्हणून याचा एक दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आणि तो असतो फेज डिफरन्स डिवायडेड बाय टाईम. चेंज इन फेज विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाईम ही त्याची एक्झॅक्ट डेफिनेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही JEE नेट याचा स्टडी करत असता त्यामध्ये ही डेफिनेशन दिलेली असते का जे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे हे काय असते, चेंज इन फेज विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाईम असतो. ओके. तर आता ही जर व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली आणि दोघांनी जर कंबाईन केले आपण तर याच्यावरून काय भेटणार आहे आपल्याला, 2π/t इंटू काय येणार, सॉरी हे झालं त्याचा फॉर्म्युला. आणि आपल्याला एक्झॅक्टली फर्स्ट क्वेश्चनमध्ये फाइंड आउट काय करायचं, एक क्वेश्चन वाचून घ्या काय ते, व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट ॲट अ सर्टेन पॉईंट ॲट टाइम्स 1 मिलीसेकंड अपार्ट. म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये जे फेज डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे ते दोघांचा टायमिंगमध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1 मिलीसेकंडचा. ज्यावेळेस ते दोन वेव्स 1 मिलीसेकंड एवढं एकमेकांपासून लांब असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, याच्यामधलं जे फेज डिफरन्स आहे ते फाइंड आउट करायचं. क्वेश्चन समजलं. एक वेव आहे, सिंगल वेव आहे बरं का, सिंगल प्रोग्रेसिव्ह वेव आहे. त्यामध्ये आपण काय करतोय, ते वेव ट्रॅव्हल करत असताना त्यामध्ये 2 पॉईंट्स घेतले. 2 पॉईंट्स कसे घेतले, आता फॉर एक्झाम्पल इथे वेव दाखवली मी, अशी वेव ट्रॅव्हल करते. तर इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे असं इमॅजिन करा. आणि इथून तर इथपर्यंत जायला त्याला टाईम किती लागलेला आहे, 1 मिलीसेकंड. किती लागलेला आहे, 1 मिलीसेकंड. तर हे 2 पॉईंट्स ज्यावेळेस ते दोघांमधलं 1 मिलीसेकंड एवढं डिस्टन्स अपार्ट असेल ते, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, दोघांमधलं फेज डिफरन्स फाइंड आउट करायचं. याचा फेज मायनस याचा फेज, दॅट इज φ1 - φ2 फाइंड आउट करायचं. क्वेश्चन समजलं काय आहे, म्हणजे आपल्याला डेल्टा फाय फाइंड आउट करायचा. डेल्टा कशासाठी घेत असतो आपण, चेंज, ज्यावेळेस चेंज येणार आहे, फायनल मायनस इनिशियल. तर आपल्याला फायनल फेज म्हणून इनिशियल फेज काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके. देअरफॉर याच्यावरून डेल्टा फाय इज इक्वल्स टू किती येणार, डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2π/t ॲज इट इज राहणार आणि हा डेल्टा टी काय होणार, इकडे मल्टिप्लाय होणार. ओके. आता आपल्याकडे सगळे व्हॅल्यूज आहे का, सगळे व्हॅल्यूज आहे. 2π/t टी डायरेक्टली दिलेलं नाही, बट याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. टी इज इक्वल्स टू किती येणार मग, 1/n दॅट इज 1/500. ओके. ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा आणि पुढे सॉल्व करा. व्हॅल्यूज पुट करा, सॉल्व करा. काय करणार, याला सॉल्व करण्यासाठी व्हॅल्यूज पुट करा डायरेक्टली. डेल्टा फाय इज इक्वल्स टू इथे 2π/1/500 आहे, म्हणजे काय येणार, मल्टिप्लाय बाय 500 होणार, इंटू 1 मिलीसेकंड आहे. 1 मिलीसेकंड म्हणजे किती, 1 मिलीसेकंड म्हणजे किती, 10⁻³ सेकंड. मिली आहे ना, म्हणून किती असणार इथे, 10⁻³ सेकंड. ओके. याला कॅल्क्युलेट करा, किती येणार इथे, 2π इंटू 0.5, 0.5 इंटू 2 किती होणार, 2दा हाफ घेतलं किती होणार, ते 1 होऊन जाणार. इथे 1 आलं व पाय इंटू 1 दॅट इज याचा आन्सर किती येणार, 3.14. और हे कशाचं असणार आहे, पाय रॅडियन. जे फेज डिफरन्स असेल ना, फेज डिफरन्स किती असेल, पाय रॅडियन अपार्ट असेल ते.
देन नेक्स्ट त्याचा सेकंड पार्ट काय आहे, what will be the smallest distance between the 2 points which are 45 degree out of phase at a instant of time. म्हणजे आता जी वेव्ह होती त्या वेव्हमध्ये आपल्याला 2 पॉईंट्स असे दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. आता याच्या आधी काय केलं आपण, फॉर एक्झाम्पल ही वेव्ह असेल तर याच्यामध्ये हा एक पॉईंट होता, हा एक पॉईंट होता. ओके, तर दोघांमधलं 1 मिली सेकंडचा टाईम डिफरन्स होतं. तर त्यावेळेस दोघांचा आउट ऑफ फेज किती आहे ते फाइंड आउट केलं. किती आउट ऑफ फेज आहे ते पाय डिग्री और 180 पाय रेडियन और 180 डिग्री एवढं ते आउट ऑफ फेज आहे. आपल्याला आता काय करायचं, याच्यामध्ये दिलेलं काय आहे ते आउट ऑफ फेज कितीने आहे 45 डिग्री. म्हणजे दिलेलं काय सेकंडसाठी, सेकंड क्वेश्चनसाठी दिलेलं काय याच्यामध्ये आपल्याला डेल्टा फायची व्हॅल्यू दिली किती आहे ते 45 डिग्री. ओके, दोन्ही 45 डिग्रीने आउट ऑफ फेज आहे. तर आता कन्सिडर करा हे दोन पार्ट्स 45 पॉईंट जे असणार आहे ते 45 डिग्रीने एकमेकांपासून आउट ऑफ फेज आहे. तर दोघांमधलं जे डिस्टन्स असेल ना, कुठून या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत हा जे डिस्टन्स आहे डेल्टा एक्स, तो डेल्टा एक्स आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं. समजलं क्वेश्चन काय आहे. 2 पॉईंट्स आहे ते 45 डिग्री आउट ऑफ फेज आहे. त्याचा आपल्याला 2 पॉईंट जे आहे 45 डिग्री आउट ऑफ फेज असणार आहे. तर त्याच्यामधलं आपल्याला काय करायचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. कसं करणार आता, फर्स्ट थिंग याला 45 डिग्री आहे, SI युनिटमध्ये कन्वर्जन केलं किती असणार आहे, अरे कितीने मल्टिप्लाय करणार, पाय अपॉन 180 दॅट इज किती येत असतो आहे पाय अपॉन 4 रॅडियन. ओके, पाय बाय 4 रॅडियन ते आउट ऑफ फेज आहे. याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे डेल्टा एक्स फाइंड आउट करायचं आहे. असं कोणतं इक्वेशन आहे का त्यामध्ये एक्स येत असतो. कालच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण डेल्टा इज इक्वल्स टू काय घेतलं के एक्स बरोबर. डेल्टा म्हणजे काय आहे फेज डिफरन्स. डेल्टा म्हणजे काय आहे फेज डिफरन्स. आणि ते आपण डेल्टा घेतलं काय आणि डेल्टा फाय घेतलं काय सेम थिंग आहे बरोबर. आता आपण स्मॉल अमाऊंटसाठी घेतलं आहे. आता हे जे डेल्टा असतो हे कशासाठी असतो, एक टोटल इंटरवल ऑफ टाईमसाठी असतो. बट आपण काय करतो एक छोटंसं पार्ट घेतोय, स्मॉल अमाऊंट ऑफ आउट ऑफ फेज किती असणार आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून हा डेल्टा फाय घेतलं तर याच्यामध्ये हा एक्स जे आहे ते पण काय करावं लागणार आपल्याला डेल्टा एक्स घ्यावं लागेल. म्हणजे काय येणार आहे ते के इंटू डेल्टा एक्स. ओके, याच्यामध्ये आता के म्हणजे काय असतो 2 पाय अपॉन लॅम्बडा. काय असतो 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू काय करायचं इथे डेल्टा एक्स करायचं. आता आपल्याकडे सगळे व्हॅल्यूज आहे का, फाइंड आउट काय करायचं आपल्याला डेल्टा एक्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणून डेल्टा एक्स इज इक्वल्स टू काय येणार डेल्टा एक्स विल बी इक्वल्स टू हा पार्ट इथला ॲज इट इज, इथलं पण डेल्टा फाय ॲज इट इज. हे काय होणार आहे 2 पाय अपॉन लॅम्बडा आहे व इकडे गेल्यानंतर लॅम्बडा अपॉन 2 पाय होणार. ओके, याच्यामध्ये आता आपल्याकडे सगळे व्हॅल्यूज आहेत ते चेक करून घ्या. डेल्टा फाय पाय बाय 4 रॅडियन, त्याच्यानंतर लॅम्बडा आहे का नाही. बट आपल्याला काय दिलेलं काय आहे व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी. म्हणून आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे त्यासाठी v इक्वल्स टू एन लॅम्बडा. v इक्वल्स टू एन लॅम्बडा. देअरफॉर लॅम्बडा विल बी इक्वल्स टू v अपॉन एन. v किती आहे 350 डिवायडेड बाय n 500 म्हणजे किती आलं 35 अपॉन 50 म्हणजे किती येणार हा 7/10. 7/10. ओके, ती व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये पुट करायची. देअरफॉर डेल्टा एक्स विल बी इक्वल्स टू इथे डेल्टा फाय किती व्हॅल्यू आहे पाय बाय 4 इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली 7/10 इंटू इथे 1/2 पाय ॲज इट इज 1/2 पाय. इथे पाय गेट्स कॅन्सल म्हणजे किती आला हा 7 डिवायडेड बाय 40 इंटू 2 दॅट इज 80. कॅल्क्युलेशन करा किती येतो सांगा लवकर. लॉग टेबल यूज करा. लॉग ऑफ 7 मायनस लॉग ऑफ 80 त्याचा अँटी लॉग बघा. झालं का लिहून झालं का
ठीक आहे. डेल्टा एक्स जे आपल्याला स्मॉलेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचं होते आपण इथे फाइंड आउट केलं. किती आलं ते 0.08750 मीटर. ओके, ते लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन दाखवत चला बरं का. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अनसॉल्ड प्रॉब्लेम आहे. टू साऊंड वेव्स travel at a speed of 330 meter per second. 330 meter per second. Full stop. If their frequencies are also identical and are equal to 540 hertz, comma, what will be the phase difference between the waves at points 3.5 meter from one source and 3 meter from the other if the sources are in phase. आता इथे दोन वेव्स आले. दोन वेव्स कसे आले, जे दोन सोर्सेस आहे ते काय करताय, त्यांचा जे स्टार्टिंग पॉईंट आहे, जे वेव्ह असणार आहे ते काय असणार आहे, सिमिलरली ते स्टार्ट झालेले. दोन्ही पण काय एकमेकांशी फेजमध्ये आहे. म्हणजे दोन वेव्स काय होणार आहे, कंटिन्युअसली एकमेकांच्या अलॉंग चालणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, जे वेव्ज असणार आहे त्याची वेलॉसिटी दिलेली ती किती आहे 330 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर ते ट्रॅव्हल करत असताना वेव्ज जे ट्रॅव्हल करणार आहे त्यांची फ्रिक्वेन्सीज पण काय आहे, आयडेंटिकल आहे, सेम आहे. दोन्ही फ्रिक्वेन्सीज इक्वल आहे. म्हणजे आपण एन ची व्हॅल्यू एन इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 540 हर्ट्ज. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दिलं काय आहे, फाइंड आउट काय करायचं याच्यामध्ये, फाइंड आउट काय करायचं आहे, what will be the phase difference between the waves at points 3.5 meter from one source and 3 meter from the other. म्हणजे दोन सोर्सेस आहे म्हणजे थोडक्यात कन्सिडर करा की त्यांची वेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी सेम दिलेली आहे म्हणून ते काय आहे, सिंगल वेव्ह आहे. कशी आहे, सिंगल वेव्ह आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट काय करायचं आहे, फेज डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. फेज डिफरन्स कसं फाइंड आउट करायचं, फॉर एक्झाम्पल फर्स्ट पॉईंट कुठं आहे ते 3 मीटर अपार्ट आहे. फर्स्ट पॉईंट कुठं आहे 3 मीटरवर, सेकंड कुठं आहे 3.5 वर, कुठं आहे 3.5 मीटरवर आहे. बरोबर. तर दोघांमधला आपल्याला फेज डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज डेल्टा फाय फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दिलेलं काय आहे, x1 इज इक्वल्स टू अँड x2 इज इक्वल्स टू किती आहे, x1 इज इक्वल्स टू किती दिलेलं यामध्ये फर्स्टसाठी 3.5 मीटर, x2 किती दिलेला आहे 3 मीटर. ओके. फाइंड आउट करता येईल. फॉर्म्युला कोणता घ्यायचा, फॉर्म्युला कोणता घेणार, याच्यामध्ये काय केलं आपण, डेल्टा एक्स दिलेला आहे आता. बरोबर. डेल्टा एक्स दिलेला आहे, त्यामध्ये जर आपण हा फॉर्म्युला जर यूज केलं म्हणजे कशाचा, डेल्टा फायचा, डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. हा फॉर्म्युला इथे यूज करता येईल आपल्याला. कसं केलेलं आहे, अगोदर फेज डिफरन्सचा फॉर्म्युला घेतला. फेज डिफरन्स इज के एक्स. स्मॉल अमाऊंट ऑफ फेज डिफरन्स आपल्याला एक छोटीशी क्वांटिटीसाठी जर घ्यायचं असेल तर इथे आपण त्याला डेल्टा फाय म्हणू. डेल्टा फाय इज इक्वल्स टू के इंटू डेल्टा एक्स. त्याच्यावरून आपण ते पुढे फॉर्म्युला डिराईव्ह केला. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायची. 2 पाय अपॉन लॅम्बडा, लॅम्बडा दिलेला आहे का नाही. डेल्टा एक्स किती येणार याच्यावरून
डेल्टा एक्स इज इक्वल्स टू 3.5 मायनस 3 किती येणार हा 0.5 मीटर येणार. ओके 0.5 मीटर आलं. त्याच्यानंतर लॅमडासाठी फॉर्म्युला कोणता घेणार लॅमडासाठी v इज इक्वल्स टू n लॅमडा असतो. देअरफॉर लॅमडा विल बी इक्वल्स टू v अपॉन n. v इज 330 डिवायडेड बाय n 540. ओके 0 0 कॅन्सल 33 अपॉन 54. त्याला 3ने डिवाइड केलं तर इथे किती येणार आहे 11. खाली किती येणार ते 1 आणि इथे किती येणार 18. 11/18 आलं लॅमडा आलं. त्याच्यावरून याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायची. दॅट इज देअरफॉर डेल्टा फाय विल बी इक्वल्स टू 2π अपॉन लॅमडा. 2π अपॉन लॅमडा आहे म्हणजे 11/18 आहे. वर गेल्यानंतर 18/11 होणार इंटू डेल्टा एक्स 0.5 ॲज इट इज. ओके 0.5 इंटू 2 किती होणार 1 होऊन जाणार. म्हणजे आपल्याला काय करायचं पाय इंटू 18/11 करायचं फक्त. करा बरं पुढे सॉल्व. 18/11 पाय 18/11 पाय डायरेक्टली कॅल्क्युलेट करा किंवा याला अजून लॉग टेबलचा यूज करा. काही करा सॉल्व करा. वन 1.636 पाय रॅडियन. हे काय असणार आहे दोघांमधलं फेज डिफरन्स असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन द इक्वेशन ऑफ a transverse wave along a stretched string is given by y is equals to 2 sin 2 pi in bracket t upon 0.2 0.02 करायचे मायनस x upon 40 comma where the length is expressed in centimeter and time in second. First off, calculate the wavelength, frequency and velocity of the wave. आता इथे प्रोग्रेसिव्ह वेव्हची इक्वेशन दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, वेलॉसिटी. ओके तर याला आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल कम्पेअर करायचं. इक्वेशन काय आहे
वाय इज इक्वल टू ए साइन 2 पाय, इथे काय असतो टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅमडा. हेच इक्वेशन आहे ना, ठीक आहे. कम्पेअर करायचं, याच्यावरून काय भेटेल ए इज इक्वल्स टू किती आहे, कम्पेअर केल्यानंतर ए इज इक्वल्स टू 2. कशामध्ये असणार आहे ते, युनिट काय दिलेलं त्याचा सेंटीमीटर. त्याच्यानंतर 2 पाय टी अपॉन कॅपिटल टीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.02. देन नेक्स्ट इज हे कशामध्ये असेल सेकंडमध्ये. त्याच्यानंतर लॅमडा किती आहे 40 मीटर का सेंटीमीटर, कशामध्ये आहे सेंटीमीटर. ओके, कॅल्क्युलेट काय करायचं याच्यामध्ये लॅमडा एन व्ही, इथे डायरेक्टली लॅमडा भेटून गेला आपला. त्याच्यानंतर एन साठी काय करायचं, एन इक्वल टू 1/t, दॅट इज 1/t. टीची व्हॅल्यू किती आहे 0.02, दॅट इज 100/2. किती येणार हा 50. पुढे काय येणार याचा पर सेकंड, दॅट इज हर्ट्सच येणार याचा. पर सेकंड लिहा किंवा हर्ट्स, दोन्ही पण सेम आहे. त्याच्यानंतर लास्ट काय फाइंड आउट करायचं आहे अजून, वेलॉसिटी. व्हीचा फॉर्म्युला व्ही इक्वल्स टू एन लॅमडा. एनची व्हॅल्यू 50 इंटू लॅमडा किती आहे 40. किती येणार 50 इंटू 40 किती येणार 2000 सेंटीमीटर पर सेकंड. फास्टमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. सर प्लीज नो सर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, नंतर सॉल्व करा. मेथड माहीत झाली ना तुम्हाला. क्वेश्चन घ्या. अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह, अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह of frequency 5 hertz is traveling along the positive x direction, positive x direction with a velocity of 40 meter per second. First off, calculate the propagation constant. Calculate the propagation constant and the phase difference between 2 points separated by a distance 0.8 meter. आता यामध्ये एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिलेली आहे. त्याच्यामधलं त्याचा डाटा काय दिलेला, त्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी वेलॉसिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर दोन वेव्ह सेपरेट झालेले, 2 पॉईंट्समधलं डिफरन्स दिलेलं आहे. ते 2 पॉईंट्स घेतले, त्या 2 पॉईंटमधलं डिफरन्स एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 0.8. त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, प्रोपोगेशन कॉन्स्टंट दॅट इज के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. के साठी फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅमडा. ओके,
याच्यावरून डायरेक्टली लॅम्बडा दिलेला आहे का? नाही. देअरफॉर फॉर्म्युला कोणता घेणार? v इज इक्वल्स टू एन लॅम्बडा. देअरफॉर लॅम्बडा विल बी इक्वल्स टू v अपॉन एन. v म्हणजे किती आहे? 40 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी इज 8. लॅम्बडा इज 8 मीटर. ही व्हॅल्यू काय करायची? याच्यामध्ये पुट करायची केची फॉर्म्युलामध्ये. के इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन 8. 2 पाय अपॉन 8 दॅट इज किती येणार हा? π/4. के इज इक्वल्स टू π/4. देन नेक्स्ट अजून काय फाइंड आउट करायचं आहे त्यामध्ये? फेज डिफरन्स. फेज डिफरन्सचा फॉर्म्युला कोणता घेणार? फेज डिफरन्स डेल्टा दॅट इज डेल्टा फाय इज इक्वल्स टू काय घेत असतो आपण? के एक्स. दोन फॉर्म्युले घेत असतो आपण इथे. जर इथे डेल्टा आलं तिथे डेल्टा एक्स पण घेत असतो, किंवा डायरेक्टली सिम्पली याच्यामध्ये एक्स डिफरन्स जर दिलेला असेल तर एक्स पण घेऊ शकतो आपण. कोणताही जे नोटेशन आहे ते यूज केलं तरी याच्यामध्ये चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये केची व्हॅल्यू π/4 इंटू याच्यामध्ये एक्स किती आलं? एक्स इज 0.8. 0.8. त्याच्यानंतर किती येणार हा? पाय इंटू 0.2 दॅट इज किती येणार हा? 0.2 पाय रॅडियन. हा झाला त्याचा फेज डिफरन्स डेल्टा फाय. सिंपल एक्झाम्पल एकदम.